नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी जर आपण आपल्या कपाशीचा प्लॉट बघतो आहे, साधारणतः याची हाईट कंबरभर एवढी हाईट झालेली आहे आणि हा 60 ते 65 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आज आपला. तर कालची अमावस्या झालेली आहे आणि अमावस्या झाल्यानंतर जे आपल्याला फवारा घ्यायचा आहे त्यामध्ये आपण आज फवारा घेतो आहे स्प्रे. तर त्यामध्ये आपण घेतलेलं आहे 1261 हे विद्राव्य खत घेतलेलं आहे, जेणेकरून आपली जी पातीची संख्या जी आहे ती वाढावी. याला पाती सुरू झालेली आहे आणि एक दुक्कट फुलसुद्धा सुरू झालेलं आहे. आणि त्यानंतर घेत आहे प्रोफेनोफॉस सायपरमेथ्रिन प्रोपिक सुपर घेतलेलं आहे आपण. प्रोफेनोफॉसमुळे हे चांगलं अंडीनाशक असल्यामुळे आपण प्रोफेनोफॉस घेत आहे. त्यानंतर घेत आहे आपण कॅल्शियम नायट्रेट, सल्फर आणि मॅग्नेशियम सल्फेट. पहिली जे NPK हे प्रायमरी घटक राहतात आणि सेकंडरी मायक्रोन्यूट्रनमध्ये सेकंडरी मायक्रोन्यूट्रनमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर येते. सल्फरचं खूप महत्त्वाचं रोल आहे, म्हणजे जेणेकरून सल्फर काय काम करते. सल्फर हे दुय्यम अन्य घटक तर आहे, पण सल्फर फवारल्यामुळे काय होते, याची जे कॉटनमध्ये जे रस राहते तो थोडासा जे रस शोषक किडे राहते त्याच्यामुळं काय होते, ते रस शोषक किडेसुद्धा कंट्रोल होते. म्हणजे त्यामध्ये काय होते की त्याची जे पानाची चव आहे, जे रस शोषणाऱ्या किडींचे, ते थोडं चेंज करते, म्हणजे जेणेकरून ते रस शोषक किडीला थोडं आटोक्यात आणते. म्हणून आपण सल्फर घेत आहे. आणि त्यानंतर घेत आहे आपण प्लॅनोफिक्स काय करते, प्लॅनोफिक्स आपण मारून देत आहे. म्हणजे कसं आहे, जर आपण पाती गळाच्या अगोदर जर मारलं तर त्याचा बऱ्यापैकी फायदा होतो. नाही तर भरपूर शेतकरी काय करते, पाती गळ झाल्यानंतर मग प्लॅनोफिक्स फवारते, तर ते सुद्धा योग्य नाही. आणि आता वातावरण जे आहे ते वातावरण ढगाळ, कधी ऊन, थोडा बहुत पाणी ते इकडे नसल्यासारखंच आहे. थोडं कधी मामूली फवारी वगैरे येते. तर हा प्लॉट बघू शकता आपण, साधारणतः हा 60-65 दिवसात झालेला आहे. हा कुर्नूल सीड कंपनीचे जे हे वाहन आहे, यामध्ये आपण साधारणतः 2 स्प्रे घेतलेले आहे. हे तिसरा स्प्रे आपण अमावस्यानंतर घेत आहे. आणि जो पहिल्या स्प्रेमध्ये आपण थायमिकझॉन प्लस ह्युमिक घेतलेलं होतं आणि दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण तसं तर पाहिलं तर दुसऱ्या स्प्रेला आपण औषध बदलायचं होतं, पण आपण ते बदलवलं नाही आहे. ते थायमिकझॉन आपल्याकडे शिल्लक होतं, त्यामुळे आपण थायमिकझॉन आणि टॉपअप जे परिस बूस्टर कंपनीचं जे येते त्याच्यामुळे काय होते, फळफांद्याची साईज वगैरे वाढते, फळफांद्या वाढते. आणि आता आपला जो कॉटनचा हा प्लॉट बघतो आहे आपण, याला दुसरी खताची मात्रा व्हायची आहे. याला दुसरी खताची मात्रा न व्हायचं कारण असं आहे की आमच्याकडे पाणी नाही आहे आणि जमीन आली आहे कडक. त्याच्यामुळं जे खत टाकायचं आहे आपल्याला डुबून, त्यामुळं ते गड्डे करायला थोडंसं बायाच्या हातीने त्रास होतो. म्हणून थोडा आपण थांबलेला आहे. आपण पाण्याची प्रतीक्षा करत आहे, म्हणजे जेणेकरून पाऊस जर झाला तर दुसरं आपल्या खताची मात्रा देता येईल. आणि आता भरपूर काही पात्यावर लागत आहे, त्याच्यामुळं आपण याच्यात सध्या तर काही आपण पात्या वाढण्याच्या संख्येसाठी काही घेतलेलं नाही आहे. पण तशी जर खताची मात्रा भरपूर राहिली तर साधारण पात्या त्या व्हेरायटीनुसार ते लागतेच. घेतलं तर फायदाच आहे, पण सध्या आपण एकच प्लॅनोफिक्स घेतलं, त्यामुळे आपण दुसरं PGR घेत नाही आहे. कोणत्याही एका फवाऱ्यात आपण एकच PGR यूज करतो. आता प्लॅनोफिक्स यूज वापरत आहे, म्हणून आपण दुसरं काही PGR घेत नाही आहे. तर तुम्हाला आपला माहिती कशी आवडली कमेंट करा. आपल्या कपाशीचा प्लॉट कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा.